सुजात साहेब आंबेडकर आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये भरपूर परिस्थिती खराब आहे. मेन म्हणजे पहिले लाईट बिल एवढं येतं, एक महिन्यामध्ये त्यांच्याकडे फक्त एक फॅन, टीव्ही आणि पाण्याची मशीन आहे, यांना 3,000 रुपये लाईट बिल येतं. आणि जुना थकावीत लाईट बिल 5 लाख, 4 लाख, 3 लाख असं लाईट बिल आहे. त्यांचे व्याजासहित सुद्धा पैसे आम्हाला येतात, टिबल व्याज भरावं लागतं. आणि आता 1 महिना जरी नाही लाईट बिल भरले तर आमची लाईट अचानक कट होते. मेन मुद्दा हा आहे. थोडी सवलत द्यायला पाहिजे, व्याज कमी करायला पाहिजे. 3 पटीचं व्याज आम्ही कुठून भरणार? सगळे हातमजूर आहेत, घरून खाणारी माणसं आहेत, किती महिला अशा घरकामं करून खाणाऱ्या आहेत. आणि विकास म्हणजे खूप थांबलेला आहे ह्या सिद्धार्थ कॉलनीचा. आतापर्यंत आम्हाला काही सहकार्य बरोबर मिळालेलं नाही. कुठलाही आमदार खासदार कोणाकडूनही अपेक्षा आमच्या शून्यातच आहे. पण आता सुजात आंबेडकरांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, कारण त्यांच्या रक्तातच मदत करणं हे त्यांच्या रक्तात आहे, त्यांच्या अस्तित्वात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते त्यांचं रक्त आहे, म्हणून आम्हाला फुल विश्वास आहे की सुजात आंबेडकर हे आमच्याकडे पूर्णपणे लक्ष देतील आणि ह्या सिद्धार्थ कॉलनीचा विकास होईल. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी पूर्ण सिद्धार्थ कॉलनी आहे. आणि या सिद्धार्थ कॉलनीतला जन्माला आलेला मुलगा सुद्धा जय भीम बोलतो. काय वाटतं, आमदार खासदार नगरसेवक या सिद्धार्थ कॉलनीकडे लक्ष देत नाही, तुम्ही एक स्थानिक नागरिक म्हणून कसं बघता येईल? आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये जे समस्या आहे, आता जी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू जे आहे ते येणार आहेत ना निवडणुकीला, तर आम्ही पूर्ण सिद्धार्थ कॉलनी त्यांच्या पाठीशी उभी राहू. आणि जेणेकरून त्यांच्या रक्तामध्ये जे बाबासाहेबांनी त्यांचे मुलं घालवलेले जनतासाठी, तसे कोणी घालवलेली नाही मुलं. बाबासाहेबांनी त्यांची 4 मुलं घालवलेली. त्या रमाबाईने काय कावड कष्ट केलेले त्याची पूर्णपणे आम्हाला जाणीव आहे. आणि ते काय घडवणार आहे हे आम्हाला नक्की माहिती आहे. ते जे आमची सिद्धार्थ कॉलनी लाईट बिलाची समस्या आहे, लाईट बिल नाही एवढं 18% का 15% आम्ही लाईट बिल भरतो, व्याज भरतो, तर ते आम्हाला त्यांनी माफ करावं, आमच्या कॉलनीमध्ये लक्ष द्यावं एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि जरी ते निवडून आले तर ते नक्कीच सिद्धार्थ कॉलनीमधले काय पालट करणार हे नक्कीच आमचा विश्वास आहे. काय वाटतं तुम्हाला, सुजात साहेब आंबेडकर आज चेंबूर सिद्धार्थ कॉलनीमध्ये येत आहे, तुम्ही एक महिला म्हणून त्या महिलांच्या समस्या काय आहे, कसं ठेवणार आहात? सुजात आंबेडकर म्हणजे नवीन पिढीचे मुलांचं एक स्थान आहे त्यांनी, म्हणजे मुलांना आता म्हणजे नवीन पिढीला एक युवा पिढीचे आता ते म्हणजे मुलांचं त्यांच्याकडे लक्ष आहे, त्यांच्याकडे म्हणजे आहे. त्यांच्याकडूनच अपेक्षा आहेत की आपला समाज अजून कशा प्रकारे चांगला विकसित होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं. मुलांच्या एज्युकेशनकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं. मुलांना आपल्या शिक्षणामध्ये कमी आपल्याला खर्चामध्ये त्यांची पुढे जरा चांगलं शिक्षण त्यांना मिळावं, त्यांना ही चांगली अपेक्षा त्याच्याकडे एवढी आहे. आणि आपल्या कॉलनीचा त्यांनी विकास घडून आणावा. आणि आपल्या समाज आता परत आपल्याला व्यवस्थित आपण एकही युवा नेता मिळाला नाहीये, तो आपल्या समाजाला नेता मिळाला पाहिजे. धन्यवाद. काय सांगणार आहात, आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये सुजात साहेब आंबेडकर यांचं आगमन होणार आहे. एक युवा तरुण, एक युवती म्हणून युवा नेत्याकडून काय तुम्ही अपेक्षा ठेवणार आहात? पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परतून आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजातजी आंबेडकर यांचं स्वागत आहे कॉलनीमध्ये. खूप प्राऊड मोमेंट आहे, कारण आंबेडकरांचं घरातलं कोणीतरी म्हणजे जवळच रक्तातलं ते आमच्यासाठी म्हणजे असं असतं ना की आपण एखाद्याला काहीतरी देणं लागतं पण ते देऊ शकत नाही, पण आपण प्रयत्न करत राहू. असं पहिली गोष्ट त्यांचं स्वागत आहे. आणि नंतर चेंबूर मधल्या काय समस्या आहेत, तुम्ही काय अपेक्षा ठेवता सुजात साहेबांकडे? समस्या आपल्या समोरच दिसतात आपल्याला, आपण म्हणजे स्पेशली एक्सप्लेन करण्याची गरज नाही. पाणी हे असं पाणी साचतं, परत पाण्याचे प्रॉब्लेम्स होतात, लाईट बिल हे लाईट बिल्स असे येतात. ही एवढी मोठी अमाऊंट कॉलनीतले मुलं, कॉलनीतले जे जनता आहे ती कशी हे करू शकते, अफोर्ड करू शकते? जे एरियाज एवढे लावले जातात ऑब्व्हियसली नाही होऊ शकत आहे.
आणि हे एरियर्स पण ऍक्च्युअल असतील का नाही ते पण कोणाला माहित नाही. आणि हे कॅल्क्युलेट सामान्य माणूस शक्यतो काही जण करतील, बाकीच्यांना ते कळतही नसेल काय एरियर्स असतील ते. सो हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ऑब्व्हियसली ते यूथ आहेत आणि ते विशेष म्हणजे ते एज्युकेटेड आहेत. सो त्यांना ते जास्त डीपली जाऊन कळेल. आणि आता 2024 मध्ये जे आपण म्हणजे एक राजकारण जे असतं त्यामध्ये आपण एक्सपेक्ट करतो की कोणी आपल्यासाठी काय कामं केले पाहिजे, आपण कोणाला काय देणं लागतो. त्यामध्ये आता हे बीजेपी काँग्रेस हे तर आहे, त्यांचं काळापासून चाललंय त्यांचं राजकारण, पण ते काही उपयोगाचं नाही. लोकांना हे कळतच नाहीये. करप्शनसाठी म्हणून काँग्रेसला दूर केलं, पण बीजेपी मध्ये पण तेच आहे. उलट बीजेपी मध्ये जातीवाद वाढतोय, डेमोक्रेसीला धोका बसतोय, कॉन्स्टिट्यूशनला हे धोका दिला जातोय. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला कोणी हात लावू शकत नाही, पण तरी प्रयत्न केला जातोय. सो हे सगळं त्यांच्याकडून अपेक्षा की ते करतील. म्हणजे आज चेंबूर सिद्धार्थ कॉलनीमध्ये सत्ता परिवर्तन होईल लोकसभेच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला असं वाटतं? हो वाटतं, नक्कीच वाटतं ते करतील, पण लोकांनी त्यांना तेवढी साथ दिली पाहिजे. नगरसेवक, आमदार, खासदार हे सिद्धार्थ कॉलनीकडे लक्ष देत नाही, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? ते लक्ष देत नाही हे आपल्या समोरच आहे. जे कॉलनीमधलं दृश्य दिसतं त्याच्यावरूनच कळतं त्यांचं किती लक्ष आहे ते. त्याच्यामुळे आता लोकांनी विचार करायला पाहिजे, आपण कोणाला निवडून आणलं पाहिजे, आपले कामं कोण करू शकतं, आपण कोणासमोर आपले मत मांडू शकतो आणि कोणाकडून अपेक्षा करू शकतो. लोकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे, मला तरी हे वाटतं. आपण राजकारण्यावर ब्लेम करतो, पण ते त्यांचं कामच आहे, ते तसेच करणार आहेत कोणी सत्तेत आलं तरी. म्हणून सत्तेत असा माणूस आणायचा जो आपलं खरंच जेन्युइनली काम करेल. आपल्याकडे अजून काय वाटतं काय तुम्हाला? बिल येतो आजी, काय वाटतं तुम्हाला? सुजातसाहेब आंबेडकर आज इथे सिद्धार्थ कॉलनीला भेट द्यायला येणार आहेत. चेंबूरच्या समस्या काय काय? काय काय आम्हाला लाईट बिल येतोय खंडीवर, आम्ही गोरगरिबांनी काय करायचं? 4-4, 5-5 हजार रुपये दर महिन्यात, कोणाच्या टीव्ही आहे, कोणाच्यात पंखा आहे नाही, तरी पण बिल एवढी येते. ती खावावं का ती बिलच भरावी? ती पाण्याचं प्रॉब्लेम, त्या गटाराचं स्वच्छता नाही, काय नाही घरामध्ये, बाहेर रोडला बी काय करायचं? काही काय वाटतं तुम्हाला? आम्हाला पण वाटतं काय आता सगळ्या सुखसोयी भेटल्या पाहिजे. एवढे लाईट बिल येतात, भरून सगळेजण कंटाळलेले आहेत. कोणाकडे आहे, कोणाकडे नाही, कोण मोलमजुरी करतं, कोण काय करतं, कोणाची कशी परिस्थिती आहेत ना, त्याच्यातून ते कसे काय करणार ना. त्यांना पण समजलं पाहिजे की एवढे बिल कसे पाठवतात, त्याच्यात व्याज पण येतं, आम्ही खाणार काय, व्याज भरणार काय. आणि गटारी नाले एवढे तुंबलेले तर सगळं चाळीमध्ये पाणी येतं, मच्छर वगैरे सगळं जमा होतात, चावतात, लहान मुलं आहेत, आजारी पडतात. स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक तुमच्या सिद्धार्थ कॉलनीकडे दुर्लक्ष करतात, तुम्हाला असं वाटतं का? दुर्लक्ष म्हणजे कसं, येतात बघतात, तेवढे पुरते 1-2 काटे मारून जातात, परत पाणी आहे तसं तुंबतं ते. परत आम्ही सगळ्यांना हे करणार, परत मुलं जाणार गटाराच्या पाठीमागे, ते गटार काढणार. आमचीच मुलं काढतात गटारी काय वेळेस माहितीये का, एवढं घाण पाणी येतं, मुलं आजारी पडतात भरपूर. हो, किती पाणी येतंय. यंदा आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे, तुमचं सत्ता परिवर्तनाकडे कौल असणार आहे की नाही? आमचा कौल आंबेडकरच आहे, बस दुसरं कोण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आमच्यासाठी भरपूर केले, आम्ही पण त्यांना हे करणार, सपोर्ट देणार. आमच्या परिवाराकडून सगळ्यांकडून आमचं त्यांना सपोर्ट आहे. म्हणजे यंदा जनतेचा कौल हा वंचित बहुजन आघाडीकडे आहे. हो, वंचित आहे. काय वाटतं आजी तुम्हाला? काय आता सांगायचं, हे लाईट बिलाचं याचं त्याचं काय करणार. म्हणजे संपूर्ण सिद्धार्थ कॉलनी त्रस्त आहे असं दिसतंय. हा, हेच आहे सगळं. धन्यवाद. सतत स्वतःचे विचार करून असं नाही चालणार ना. कॉलनीचाही विकास व्हायला गरजेचं आहे, बरोबर की नाही? मग त्याच्याचे आमच्या आम्हाला अपेक्षा. हे हवे तेवढे काय लाईट वाटतं पाठवतात. ताई तुम्हाला? आज सुजातसाहेब आंबेडकर इथल्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी येणार आहेत. तुमच्या काय समस्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं? आम्हाला हेच वाटतंय की आमच्या कॉलनीमध्ये गेले बरेच वर्ष लाईट बिलं थकलेली होती आणि आम्हाला असे काही व्याजासकट बिल मागतात ते, कोणाची अवस्था पण नाही आहे तशी बिल भरण्याची, पण काय करणार, आम्हाला खर्चातून खूप म्हणजे कटौती करून आम्हाला हे बिलं भरावं लागतं.
पण हे असं किती दिवस चालणार आहे? थोडंसं तरी माफ झालंच पाहिजे ना, काहीतरी याच्यावर विचार करावा ना सरकारने. पण ते काय होतच नाही. अजूनही आम्हाला 2च्या पुढेच बिल येतात. काय वस्तू आहेत आमच्याकडे एवढ्या या अशी बिलं भरायला? मग यंदा लोकसभा जवळ आलेली आहे, खासदारकीची निवडणूक आहे. दक्षिण मध्य मुंबईमधून हा तुमचा कौल कोणाकडे असणार? आमचा कौल तर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला हेच आमचे बाप, सगळं काही आमचं हेच आहे बस. म्हणजे यंदा सिद्धार्थ कॉलनीमधून सत्ता परिवर्तन होणार आहे. हो, व्हायलाच पाहिजे आम्हाला तेच हवे. आणि आम्ही कारण त्यांना त्यांच्या support करणार. विचारांनाच आमचं पूर्ण साथ आहे. तेच विचार आम्हाला आवडतात. आपल्याकडे काही वृद्ध महिला बसलेल्या आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊया. आजी, काय वाटतं, बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू सुजात साहेब आंबेडकर आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये येत आहेत आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्याकडून काय समस्या? आम्हाला लाईट बिल माफ करायला पाहिजे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आमच्या घरादार गच भरलेलं आहे. जाऊन बघा तिकडं गटारी कसे आहेत. आम्हाला रोगराई झालं, काय झालं, आजारी पडलं, कोण बघणार आहे आम्हाला? कामापुरते येतात, हात जोड येतात. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. आणि मग आम्ही मत दिल्यावर मग ते पुढच्या बसायचे काय. आमदार, खासदार, नगरसेवक यांना निवडून दिलेलं आहे, ते आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये दुर्लक्ष करतात. तुम्हाला काय वाटतं? मग आमच्याकडे दुरदृष्ट करतात ना ते. मग आमच्याकडे बघतच नाही. एकदा खुर्ची कमावली का झालं. तुम्ही कोण, आम्ही कोण, आणि 4 चुली झाल्या तो. यंदा मग तुमचा कौल कोणाकडे असणार? आमचा कौल बाबासाहेबांकडे. मग यंदा सत्ता परिवर्तन होणार की नाही सिद्धार्थ कॉलनी? का मालूम आहे अभी होताय का नाही. काय वाटतं, सुजात साहेब आंबेडकर आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये येतात, तुमच्या समस्या काय, त्यातल्या इथल्या जनतेच्या समस्या? आम्हाला तर वाटतंय त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहे कॉलनीचा सुधार व्हावा आणि आमचे लाईट बिल तर शक्यतो लवकरात लवकर थोडेफार कमी करावे. कारण सगळ्यांच्याच अशा परिस्थिती नाहीये की व्याज वगैरे भरून लाईट बिल हे करू शकतात, भरू शकतात. त्यामुळे काही समस्या आमच्या त्यांनी जरा ऐकून त्याच्यावर काहीतरी निवाडा करा असं विचार. इथले स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक यांच्याकडे तुम्ही गेलात काय, तक्रार दाखल केली का? तक्रार तर केलीच जाते, पण आता लक्ष देणार आहेत असं नाही ना. फारसं येऊन जातात, बघतात, ठीक आहे, हाय नंतर करू. पण ते नंतर मध्ये ते होतच नाही. आणि पावसातून तर इतकं पाणी भरतो कॉलनीत, चाळींमध्ये गटाराचं पाणी घरात येतं, किती प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे काहीतरी सोय झाली पाहिजे ना जनतेची. व्यवस्थित रस्ता पाहिजे, चाळी आमच्या व्यवस्थित बांधल्या पाहिजे. खूप अडचण आहे. कॉलनीचं डेव्हलपमेंट यंदा चेंबूर सिद्धार्थ कॉलनीमधून सत्ता परिवर्तन होणार की नाही? व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांची एकी पाहिजे. सगळ्यांनी आम्हाला पण साथ दिली पाहिजे, तर काहीतरी होऊ शकतं ना. बरोबर की नाही? नुसते दादा, सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज सुजात साहेब आंबेडकर येणार आहे, काय समस्या आहे इथल्या जनतेच्या? काय वाटतं, तुम्ही सुजात साहेब आंबेडकरांकडे तुम्ही काय प्रश्न केला? सर्वप्रथम तर सुजात दादा येतात, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि दुसरं तर म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न सिद्धार्थ कॉलनीचा आहे लाईट बिल. लाईट बिल, आणि तुम्ही जर आता गेलात, तुम्ही जिथून आलात ना ज्या बाजूने, तिथे गेलात तर तुम्हाला समजाल सगळं रोडवर पाणी येतं. BMC ला आम्ही वारंवार अर्ज करून सुद्धा ते लोक पण दखल घेत नाही. टेम्पररी बेसिसवर काम करून जातात, परत आहे तसंच आहे सगळं. लाईट बिल म्हणजे खूप म्हणजे मुख्य समस्या आहे इथली. प्रत्येकाला 10 लाख 15 लाख असं लाईट बिल झालेलं आहे. आणि अदानीचं खूप ओव्हर प्रमाणात चालू आहे ते. तर सुजात दादांचं आता आम्ही ते कानावर घालणार आहे. दादा, काय वाटतं तुम्हाला सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज सुजात साहेब आंबेडकर? सर्वात प्रथम सुजात साहेबांचा आम्ही हार्दिक स्वागत करतो. जाता बुद्धवाच्या कमिटीच्या तर्फे आणि सगळ्या नागरिकांतर्फे